श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे बघा, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण 13 डिसेंबरपासून जे चंपाषष्ठीचे म्हणजेच आपल्या खंडोबारायांचे जे घट असतात तर ते आपल्या घरामध्ये बसवत असतो आणि चंपाषष्ठीला आपण ते जे घट आहे तर ते आपण उठवत असतो. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आपण जी तळी असते तर ती तळी भरत असतो. आपल्या घरामध्ये खंडोबारायांचा जो टाक असतो तर त्या टाकाची आपण सेवा करत असतो. आता तळी कशी भरायची, एक तामण घ्यायचं, त्या तामणामध्ये एक विड्याचं पान, त्या पानावरती आपल्याला खंडोबारायांचा जो फोटो असते, मूर्ती असते तर ती ठेवायची असते, थोडासा भंडारा, खोबरं आणि त्याचबरोबर जो नैवेद्य तुम्ही तयार केलेला आहे तर तो ठेवायचा असतो. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचं येळकोट येळकोट म्हणून आपल्याला ही जी तळी आहे तर ती भरायची असते. जो आपण थोडासा त्यामध्ये भंडारा ठेवलेला आहे तर तो भंडारा आपल्याला चारी दिशेंना फेकायचा असतो. जे खोबरं आपण ठेवलेलं आहे तर ते खोबरं सुद्धा आपल्याला चारी दिशेला ठेवायचं असतं. एक तांब्याभर पाणी सुद्धा आपल्याला तिथे पाहिजे असतं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी आपली जी तळी असते तर ती भरत असतो आणि प्रत्येक घरामध्ये आपण हे ज्या गोष्टी आहेत तर ते केल्या पाहिजे. आपले जे कुलदैवत आहे त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असतं तर ते आपले कुलदैवत असतात. तर त्यामुळे जेजुरीच्या खंडोबाराय हे जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. तर त्यामुळे आपण त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. जेजुरीला तर हा जो दिवस असतो तर तो अगदी थाटामाटात साजरा केला जातो. जेजुरी या दिवशी पूर्णपणे एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण त्यावेळेस झालेलं असतं. तर या ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही करायच्या आहेत. उद्या तुम्हाला म्हणजेच आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत तर त्या फरशी जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, गोमूत्र वगैरे टाकायचं आहे आणि त्यांनी तुमची फरशी तुम्हाला क्लीन करायची आहे. याने आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सर्व नष्ट होत असतात. उद्याचा तुम्हाला एक उपाय सांगत आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते पण ती स्थिर राहत नाही, घरातून नेहमी बाहेर जात असते. तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आता उपाय काय करायचा आहे ते बघूया. या उपायासाठी तुम्हाला पिंपळाचं जे झाड असतं तर त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तुम्हाला घेऊन यायचं आहे. पिंपळाच्या झाडाचं पान आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला थोडंसं हळद किंवा मग कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती हळदीने किंवा कुंकवाने शुभ आणि लाभ लिहायचं आहे. मध्ये स्वास्तिक काढायचं आहे. शुभ आणि लाभ लिहायचं आणि शुभ आणि लाभच्या मध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. तुमच्या बोटाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा मग तुम्ही एखादी काडी वगैरे घेऊन त्याच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता. कुंकवाने जर काढलं तर अतिशय व्यवस्थितपणे दिसेल. हळदीने काढा, कुंकवाने काढा, तुमची इच्छा, तुम्हाला ज्या हळदीने किंवा कुंकवाने काढायचं असेल. त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. पिंपळाच्या पानाला विशेष महत्त्व असतं बघा. पिंपळाच्या पान किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा जर आपण केली तर साक्षात भगवान विष्णू हे आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असतात. तर संध्याकाळी आपण हा उपाय करणार आहोत. आता हा उपाय कधी करणार आहोत, ज्या वेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. 6 ते 6:30चा कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर एक आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथे बसूनच महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि त्याचबरोबर एक वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल कालभैरवाष्टकमचं पठण का? कारण बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतात. या माता लक्ष्मीला आपल्या घरापासून बाहेर ठेवत असतात. तर त्यामुळे त्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्या उपायावरती पडू नये त्यासाठी आपल्याला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. आणि उद्या सोमवार सुद्धा आहे तर त्यामुळे कालभैरवाष्टकमचं पठण हे खूप गरजेचं आहे.
तर ह्या 2 सेवा आपल्याला करायच्या आहे। त्यानंतर ही जी प्लेटमध्ये आपण ते पान ठेवलेलं आहे तर त्या पानावरती तो तुपाचा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्या उंबरट्यावरती यायचा आहे। आपला जो मुख्य दरवाजा असतो बघा, तर त्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे। दिव्याची जी वात आहे तर ती बाहेरच्या दिशेला असावी, म्हणजेच आता तुम्ही आतमध्ये उभे असाल तर बाहेरच्या दिशेला वात करायची आहे, बाहेर उभे असाल तरी बाहेरच्या दिशेलाच तुम्हाला ही जी वात आहे तर ती करायची आहे। तर अशा पद्धतीने हे जे पिंपळाचं पान आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे। आणि हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीये, तर त्या कठीण इच्छा तुम्हाला सर्व सांगायच्या आहेत। तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या खंडोबारायांची तुम्हाला सेवा करत असताना ह्या तुमच्या कठीण इच्छा आहेत तर त्या सांगायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि माता लक्ष्मीला त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही संकट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होऊ दे। घरामध्ये असणारे सर्व जे काही वादविवाद आहेत, कलह आहेत, भांडण आहेत तर ते सर्व दूर होऊ देत अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा। नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल। घरामध्ये असणारे सर्व दोष, दुःख, दारिद्र्य सर्व दूर होतील आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल। आता हे जो दिवा आहे तर तो दिवा थंड झाल्यानंतर ते जे पान आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली जरी नेऊन टाकलं तरी चालेल किंवा एखाद्या कोणत्याही झाडाखाली नेऊन टाकलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि जो दिवा आहे तर तो दिवा तुम्ही परत स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता। तर हा उपाय नक्की करून बघा। नक्की तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यातून मार्ग निघेल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।